आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या वर्ध्यामध्ये आहेत, त्यांच्याबरोबर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे देखील उपस्थित आहेत। अमर, काय सध्या वातावरण आहे आणि काय प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील अशी चर्चा आहे? अमोल, तयारी पूर्ण झालेली आहे। राज्यातील पंतप्रधानांची पहिली ही प्रचार सभा आहे आणि रामदास तडस यांच्याकरताच ही होते। गेल्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा पहिली सभा जी वर्ध्यातच झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भात महत्त्वाचा आहे भाजपाकरता। गेल्या वेळेस पूर्णपैकी पूर्ण सीट्स भाजपाला मिळवतात, त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहे। दीपक आपल्यासोबत आहेत। दीपक, काय सांगशील, भाजपाकरता महत्त्वाचे निर्विवाद वर्चस्व होतं गेल्या वेळेस विदर्भात? अमर, आपण 2014च्या निवडणुकीचा निकाल बघितला तर 10 विदर्भात मतदारसंघात लोकसभेचे 10 मतदारसंघांवर भाजपने विजय मिळवला होता। मात्र त्याच्यानंतर गेल्या वर्षी जी पोटनिवडणूक झाली, भाजपचे नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि ते भाजपतून बाहेर पडले आणि त्याच्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली। या ठिकाणी मात्र भाजपला कुठेतरी ब्रेक लागला, म्हणजे एक जागा भाजपच्या हातची गेली। त्याच्यानंतर असं लक्षात आलं की वातावरण बदलले, त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा 2014चा निकाल आणायचा असेल तर भाजपला मोठी मेहनत करावी लागणार आहे। कारण ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांना जी भाजपने दिलेली आश्वासनं होती त्याची पूर्तता बऱ्यापैकी झालेली नाही आणि त्यामुळे शेतकरी नाराज आहे। तर या नाराज शेतकऱ्यांची नाराजी आता पंतप्रधान कशी दूर करतात? आज वर्ध्यात विदर्भातली पहिली सभा आहे। पहिल्या टप्प्यात 11 तारखेला जे मतदान होत आहे त्यातले विदर्भातले 7 मतदारसंघ आहेत, त्या 7 मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे। त्यामुळे या मतदारसंघातील विशेषतः धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, त्यांच्यासाठी पंतप्रधान आजच्या सभेमधून काय आश्वासक शब्द देत आहेत त्याच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी विदर्भातल्या पुढच्या निवडणुकीतली गणित अवलंबून असणार आहेत। काय घोषणा करतात शेतकऱ्यांकरता? अजून एक उत्सुकता लागलेली आहे अमोल, ते म्हणजे आतापर्यंत वर्धेत जे पंतप्रधान आलेले आहे ते प्रत्येक जण सेवाग्रामला गेले आहे। त्यामुळे एक अजूनही या दौऱ्यात कुठेतरी सांगण्यात येत नाही की पंतप्रधान सेवाग्रामला जाणार नाही, सुरक्षेच्या कारणाने सांगण्यात आहे, पण तरीही उत्सुकता इथे लागलेली आहे। दीपकशी बोलूया, कारण की प्रत्येक पंतप्रधान जेव्हा आलेले आहे तेव्हा वर्धेत तर सेवाग्रामला जरूर गेलाय, बापू कुटीचं दर्शन घेतलंय। गेल्या वेळेस मोदी सुद्धा गेले होते। सेवाग्राम हे विदर्भाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे, भावनिक त्याला अटॅचमेंट आहे असं म्हणावं लागेल। कारण गांधीजींनी या ठिकाणी अनेक वेळ वास्तव केलं होतं, चलेजा चळवळीची घोषणा या ठिकाणाहून झाली होती। त्यामुळे सेवाग्रामचं महत्त्व लक्षात घेता जो कोणी मोठा नेता विदर्भात येतो तो सेवाग्रामला जातो। पंतप्रधान गेल्या निवडणुकीत आले होते तेव्हा त्यांनी सेवाग्रामला भेट दिली होती। यावेळेला अजूनही नक्की नाहीये ते जातील की नाही, परंतु लोकांशी भावनिक ज्या वास्तू अटॅच्ड असतात त्या वास्तूंना भेट देऊन तिथल्या लोकांची मनं जिंकण्याचा एक प्रयत्न असतो प्रत्येक राजकीय नेत्याचा। आता पंतप्रधान काय करतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये यवतमाळमध्ये पंतप्रधानांनी, नरेंद्र मोदींनी तेव्हा पंतप्रधान व्हायचे होते त्यांनी चाय पे चर्चा केली होती शेतकऱ्यांसोबत आणि तेव्हा शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं त्या शेतकऱ्यांच्या आश्वासनाच्या पूर्ततेसंदर्भात या निवडणुकीमध्ये भाजपला शेतकऱ्यांना उत्तर द्यावं लागणार आहे किंवा त्या संदर्भात आपलं सरकार काय करेल पुढच्या जर जिंकून आलं तर त्या संदर्भात पंतप्रधानांना सांगावं लागणार आहे। कारण इथला कास्तकार जो आहे, शेतकरी जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। शहरी मतदार तर भाजपच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर आपण ठिकठिकाणी बघतोय, पण ग्रामीण भागातली नाराजी आहे ती दूर करण्यासाठी भाजपला आणि पंतप्रधानांना प्रयत्न करावे लागणार आहेत। आज पहिली सभा होते, पुन्हा एकदा पंतप्रधान विदर्भात येतील याच टप्प्यामध्ये आणि पुन्हा एकदा मतदारांना अपील करण्याचा प्रयत्न असेल की भाजपला मतदान दिलं तर तुम्हाला आजचे दिन येतील। मागच्या निवडणुकीत जी आश्वासन दिली होती त्या दृष्टीने आपण पाहू शकतो की कास्तकारांकरता पंतप्रधान काय घोषणा करतील याची उत्सुकता आज लागलेली आहे आणि संपूर्ण परिसर आहे जो ग्रामीण परिसर आहे वर्ध्याचा। अमोल, निश्चितपणे काय पंतप्रधान आज बोलतात, कसं त्यांचं भाषण होतं आणि एकूणच ही सभा कशी होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद अमर या सविस्तर माहितीबद्दल।